गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आज खूप दिवसांनी मी माझं किचन साफ करायला घेतलं आहे, कारण श्रियान आणि जियानमध्ये मला टाइमच नाही भेटत किचन साफ करायला. मी बघू शकता हाऊस गर्लने ऑलरेडी क्लिनिंग करायला स्टार्ट केलं आहे आणि मला इथे या रूममध्ये वेगळं एक स्टोरेज भेटलेलं आहे, जिथे मी माझं सगळे डबे वगैरे जे काही राशनचं सामान आहे मी तिथे स्टोअर करून ठेवते. मी हळूहळू तुम्हाला दाखवेन की कसं मी हे बघा. आणि काल मी तिच्या हातून हे आम्ही ह्याला काय ते हालीम बोलतो ते हालीम पाडलं तिने माझं काल. तर म्हटलं चला उद्या साफच करून घेऊया, सगळं क्लिनिंग करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता खूपच आसपास किती वाजतील ते मला कळणार नाही, पण तुम्हाला मी नक्की जसं मी शूट करेन तसं दाखवत जाईल. तर ती साफ करत होती आणि मी तिच्याकडून सगळी वस्तू घेत होती. श्रियांना पण मध्ये मध्ये बघत होती. तर तुम्ही बघू शकता इथे अंडी ब्राऊन भेटतात आणि मी जियांना एक ट्रेस घेऊन ठेवते, कारण मला रोज त्याला 1-2 बॉईल करून द्यावी लागतात. तर मी आता इथे मायक्रोवेव्ह वरती ठेवते. कारण मी घेतली मस्त क्लिनिंग करायला, चांगलं तिने सर्फ वगैरे घेतले आणि त्याच्यामध्ये ती छान असं क्लिनिंग करते. मग हे सगळे व्यवस्थित क्लीन करून पुसून मग मी सगळे जे काढले कंटेनर वगैरे बाहेर ते सगळे मी आतमध्ये ठेवेन. सगळा मिस्टर सगळं काढलं मी डीप क्लिनिंगला किचनमधलं, आणि सगळ्या ट्रॉल्या वगैरे सगळं त्याच्याकडून धुवून घेणार आहे. आणि श्रियान झोपलेला, तर मी म्हटलं चला तिला थोडीफार हेल्प करून घेऊया. तर मी तिला सगळे डबे पुसून देत होती आणि ती व्यवस्थित लावत होती. मी इंडियावरून यायच्या आधीच तिने सगळं डबे घासून टाकलेले, तर त्यामुळे मग आता मी घासले नाही डबे, फक्त पुसून वगैरे व्यवस्थित दिले तिला आणि ती व्यवस्थित मस्तपैकी इथे लावत होती. थोडीफार मी हेल्प केली आणि मग श्रियान उठला. आता सगळं तिने पुसून वगैरे व्यवस्थित लावायला चालू केलं आहे. तिने बघा हे अशा प्रकारे ती व्यवस्थित लावून घेते. त्यांना फक्त सांगावं लागतं कसं आपल्याला पाहिजे अरेंजमेंट वगैरे, ते व्यवस्थित करतात. तर तुम्ही बघू शकता ती सगळं पुसून वगैरे व्यवस्थित पुसून लावते. आणि हे डबे वगैरे मी महिन्यातून वगैरे एकदा घासून घेते तिच्याकडून, तर ती स्वच्छ घासून ठेवते. खालून तिने क्लीन करून घेतलं आहे. आणि हे पाण्याचे बाटले येतात दर ट्यूजडेला 2-2, तर मग असे जमा झाले की मग मी एकदाच देऊन टाकते तिला. आणि बऱ्यापैकी सगळं क्लीन केलं ना, आता खाली फ्लोअर आणि जस्ट किचनचं वरती राहिलं आहे क्लीन करायचं. आणि मी फ्रीजचं पण क्लीन करून घेते आज तिच्याकडे. श्री इथे टी व्ही बघत होता, टी व्ही लावलेली त्याच्यासाठी, आणि तो मस्त टी व्ही बघत होता इथे. हा बघा बसून तो एकटा मस्त खेळत राहतो, त्याच्याशी फक्त गप्पा गोष्टी करायला लागतात. तिने चांगलं क्लीन करून घेतलं आहे आणि मस्तपैकी तिने सगळ्या बाटल्या व्यवस्थित लावून ठेवल्या आहेत. आता ती सगळं व्यवस्थित लावते आहे. बघू शकता आता ती पूर्ण सगळे तिने ट्रॉल्या घेतल्या आहेत क्लीन करायला आणि चांगलं सर्फमध्ये क्लीन करते. हा सगळं प्लास्टिक वगैरे काय काय ठेवलेलं होतं. मी आल्यापासून अशी डीप क्लिनिंग केली नव्हती, तर आज म्हटलं चला वेळ आहे तर डीप क्लिनिंग करून घेते. साफ झालेलं आहे आणि आता ती घेत आहे किचन साफ करायला. तर तुम्ही बघू शकता इकडे मायक्रोवेव्ह साफ करत होती आणि किचनमध्ये थोडाफार आता पसारा राहिलाय, तोही आता ती साफ करून टाकेल. तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लीन केलं आहे शारोनने, आणि छानच मस्त बघा डीप क्लिनिंग केली तिने. एवढे सुंदर डबे व्यवस्थित लावून ठेवले तिने आणि छानच एकदम क्लीन केले. बघू शकता तुम्ही. आता मला वाटतंय माझं स्टोअर चांगलं क्लीन. बघा किती छान क्लीन केले. हे वरती जे मला काही गरज नसते ना सामान, ते बॉक्स मी सगळे ठेवलेत, कारण कधी शिफ्ट वगैरे करतो तर ते बॉक्स कामाला येतात. बघू शकता किती सुंदर शारोनने एकदम स्वच्छ केलं माझं किचन. हे बघा किचन ओटा सगळं तिने स्वच्छ केलं, एकदम छान क्लीन केलं. असं तर ती रोजच करते, पण आज स्टोरूम पूर्ण क्लीन केलं म्हणून तिने ओटा वगैरे पण सगळं धुवून काढलं स्वच्छ. आणि जियान बघा आमचा कसा मध्ये मध्ये नाचत होता. आणि आज संध्याकाळी जितूने बनवली पावभाजी, ते पण विधीच्या फरमाईशीवरती, कारण एक दिवस जितूने पहिलं पण पावभाजी बनवलेली आणि खूप टेस्टी झालेली. तर विधीला खायची होती त्याच्या हातची पावभाजी. तर ती दुपारी आली आणि बोलली काय भाऊ मला तुमच्या हातची पावभाजी खायची आहे. तर जितू काय हा बोलला. तर मग तो बनवायला लागला इथे संध्याकाळी पावभाजी. पाव नव्हते तर तो घेऊन आला पहिल्या सुपर मार्केटमधून
आणि मग थोड्याफारच व्हेजिटेबल होत्या त्या त्याने पहिल्या बॉईल करून घेतल्या आणि मग सगळ्या टोमॅटो कांदा चिरून इथे फोडणी द्यायला सुरुवात केली त्याने. तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलाय भाजीला त्याच्या आणि छान बनवतो तो पावभाजी. मी आता इंडियाला गेली तेव्हाच तो थोडंफार शिकला जेवण बनवायला आणि नॉनव्हेजमध्ये चिकन सुक्खंवाले तो खूप टेस्टी बनवतो आणि कधीतरी मला त्याच्या हातचं खायचं असेल तर तोच बनवतो मग संध्याकाळचं चिकन. तर तुम्ही बघू शकता इथे कसं मस्त बनवतो आहे भाजी. आणि जितूला ना कुकिंग करायला खूप आवडतं पण त्याला किचनमध्ये कोण असं डिस्टर्ब करायला नाही आवडत. तो एकटाच बनवतो सगळं काही. जे त्याला चिरून वगैरे पाहिजे असेल तर तो स्वतःच घेतो. त्याला मी पण नाही आवडत किचनमध्ये. तो एकटाच बनवतो व्यवस्थित. आणि मग तुम्ही बघू शकता इथे पावभाजी झाली तयार आणि पाव चांगले मस्तपैकी बटर लावून त्याने फ्राय करून घेतले आणि मग पहिले आम्ही विधीला दिली प्लेट तयार करून आणि खूपच टेस्टी बनलेली पावभाजी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.